नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत 2026ची गट डच्या चौकीदार या पदाकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये 400हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत। तर त्यांचा जो परीक्षा पॅटर्न आहे त्यानुसार आपण प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहे। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया पहिला प्रश्न। महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणतात? कोणतं शहर आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हणून संबोधलं जातं? बघा, नाशिक शहर, मुंबई शहर, पुणे शहर, कोल्हापूर शहर। कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं की जे महाराष्ट्रातलं आहे? तर ते आहे पुणे शहर। म्हणजेच योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न आपण बघूया। आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने कोणती योजना राबवली जाते? आदिवासी विकास विभागामार्फत कोणती योजना? ठक्कर बाप्पा यांच्या नावाने राबवली जाणारी योजना कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। बघा, परदेश शिष्यवृत्ती योजना, आरोग्य विमा योजना, आदिवासी वस्ती सुधार योजना, कृषी अवजार योजना। कोणती योजना की ठक्कर बाप्पा यांच्या नावाने राबवली जाते? आदिवासी वस्ती सुधार योजना। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न आपण बघूया। माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? घाटसुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे। कोणत्या घाटाने कोणते 2 शहरं जोडले गेलेले किंवा 2 शहराच्या दरम्यान कोणता घाट येतो असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर बघा, आता माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पुणे मुंबई, कल्याण अहिल्यानगर, कोल्हापूर रत्नागिरी, सातारा रत्नागिरी। काय उत्तर असेल? माळशेज घाट हा कल्याण अहिल्यानगर या 2 शहरांना जोडतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आपण बघूया। पेसा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? पेसा कायदा हा सुद्धा आदिवासी विभागाशी संलग्न असलेला कायदा आहे, तर तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? 1992, 2005, 1996, 2006। कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर तो 1996 या वर्षी पेसा हा जो कायदा आहे हा संमत करण्यात आलेला आहे। म्हणजेच याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3, 1996। पुढचा प्रश्न आपण बघूया। अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? सोपा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आलं असेल, कारण अजिंठा आणि वेरूळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड। कोणत्या जिल्ह्यात असणाऱ्या लेण्या आहेत या? तर ह्या आहेत बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळ लेणी आहेत। म्हणजेच योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 1। आता याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही विशेष महत्त्वाची माहिती बघूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ या लेण्या आहेत। आता हे जे अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे यांची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद ही कोणत्या साली झालेली आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर यांची नोंद बघा 1983 घेण्यात आलेली आहे। आणि या लेण्या कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेल्या आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। तर ह्या लेण्या बघा इसवी पूर्व 2ऱ्या शतकामध्ये बांधण्यात आलेल्या लेण्या आहेत। आणि असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठावर कोरली गेलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे वाघोर नदीच्या काठावर ह्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? हे सुद्धा महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? 1972, 1990, 2000, 1960,
काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना 1972 झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील ठिपक्यांची रांगोळी ही कोणत्या समाजाची ओळख आहे? ठिपक्यांची रांगोळी ही कोणत्या समाजाची ओळख आहे? बघा, भिल्ल समाज, ठाकर समाज, गोंड समाज किंवा वारली समाज. ठिपक्याची रांगोळी ही कोणत्या समाजाची ओळख आहे? तर वारली समाजाची ओळख आहे. बघा, म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास संचालनालय कोठे आहे? पर्याय काय दिले पहा. नाशिक, मुंबई, गडचिरोली, नागपूर. कोणत्या ठिकाणी आदिवासी विकास संचालनालय? तर हे येतं बघा, नाशिक या ठिकाणी. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? काय प्रश्न आहे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तुम्हाला विचारलेले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान का लोकसभा सभापती? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र विधानसभेत डॅश जागा आहेत. विधानसभेत किती जागा आहे महाराष्ट्राच्या? बघा, 48, 288, 78, 19. किती जागा आहे? महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 जागा आहेत. मग आता 48 काय आहे, 78 काय आहे, 19 काय आहे, याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा, 288 जागा कशासाठी? विधानसभासाठी. मग 78 जागा कशासाठी? तर विधान परिषदेसाठी. आणि 48 ज्या जागा आहे तर ह्या आहे बघा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारी व्यक्ती. आणि 19 ज्या जागा आहे त्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणारी व्यक्ती. असं हे कॅल्क्युलेशन आहे. आणि तसे तुम्हाला त्याने काय आहे कन्सेप्ट दिलेले. प्रत्येक कन्सेप्टवर आपण माहिती घेतलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा येतो? रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो? जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड. रात आंधळेपणा जीवनसत्व अच्या अभावामुळे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.